इथे जशी सूर्याची किरणे भामरागडच्या क्षितिजावर पसरत चालली होती, तसा तिथे राखेत मिसळलेला तो पण हळूहळू परत जिवंत होत होता. सूर्याच्या लाल तप्त अग्निबिंबाकडे तेवढ्याच रागाने बघत जोरात आक्रोशला. वीर जा! त्याच्या त्या गर्जनेने साऱ्या दिशा हादरून गेल्या. राग, संताप, प्रतिशोधाने पेटलेला तो अर्ध्या तासाच्या आत आपल्या हेडक्वार्टरमध्ये पोहोचला. त्याची सगळी टीम अन त्यांचे हेड सगळेच हजर होते. मीटिंगसाठी लागणारा सगळा डाटा घेऊन त्या पूर्ण बोर्डरूममध्ये टाचणी पडेल तरी आवाज होईल इतकी शांतता होती. त्या शांततेला आणि मुख्य म्हणजे त्याला शांत बघून सगळ्यांनाच हायसं झालं. तो संतापला की किती विध्वंस करतो ह्याची त्या सगळ्यांनाच कल्पना होती. पण त्याच वेळी तो इतका शांत कसा ह्याचंही आश्चर्य वाटत होतं. फक्त जॉनला माहीत होतं त्याचं असं शांत राहणं किती खतरनाक आहे ते. राणा हळूच जॉनच्या जवळ पुटपुटला. बॉस शांत आहेत तर बरं आहे, जॉननं उत्तर दिलं. हेच चूक आहे राणा, ते शांत असले नाही पाहिजेत. ते बोलले तरच सगळे वाचू, नाहीतर सगळेच मरू. ह्यावेळी पूर्ण विध्वंस. देवाय कार्तिक ठाकूर, गप्प राहणे परवडणार नाही. अनर्थ होईल, अनर्थ. जॉनच्या डोळ्यातील भीती बघून राणा पण चरकला. थरथरत्या डोळ्यांनी तो पण समोर अगदी शांत बसलेल्या त्या सम्राटाकडे बघू लागला. अंगावरून क्षणभर काटाच सरकला. जॉन आपल्या जागेवरून उठला आणि त्याच्याकडे असलेली सगळी इन्फॉर्मेशन, सिक्युरिटी टीमने गोळा केलेला सगळा डाटा देवायसमोर मांडू लागला. विरजाला हॉस्पिटलमध्ये नेण्यापासून, त्या रात्री मांडलेल्या चक्रव्यूहापासून विरजाच्या अचानक गायब होण्यापर्यंत सगळंच काही. याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे अजूनही काही जास्त महत्त्वाची म्हणता येणार नाही पण अतिरिक्त अशी फुटकळ माहिती होती. तीही त्याने देवायसमोर मांडली. एक सांगावंसं वाटतंय, म्हणजे जास्त महत्त्वाचे नाही आहे. ते सकाळीच 3 प्रायव्हेट जेट वेगवेगळ्या प्रायव्हेट एअरपोर्टवरून उडाली आहेत. त्यातलं एक पार देशाबाहेर गेलं आहे आणि दुसरं दिल्लीला तर एक राजस्थानला. भामरागडला गेलं. भामरागड? राजस्थान? आतापर्यंत वरतून शांत असलेल्या त्याची भुवई किंचित वक्र झाली. जॉन अडखळत बोलला. म्हणजे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं म्हणून. जॉन बोलतच जात होता आणि देवाय विचाराच्या चक्रात परत एकदा गुंतला. काल रात्री झालेल्या घटनाक्रमाच्या चित्रफिती परत त्याच्या नजरेसमोरून धडाधड पलटू लागल्या. देवाय विरजा असलेली गाडी पकडणारच होता की मध्येच आलेली ती ब्लॅक सँड्रो गाडी. त्या गाडीतल्या माणसाचं मुद्दाम गाडी हळूहळू चालवून वेळ वाया घालून देवायला उशीर करणं आणि विरजा असलेली गाडीला दूर जाण्यासाठी हवा तेवढा वेळ उपलब्ध करून देणं. त्यावेळी देवाय विरजाच्या काळजीने इतका वेडापिसा झाला होता की त्याच्या लक्षात ह्या गोष्टी आल्याच नाहीत. पण आता एक करून त्यावेळी मिस आऊट केलेली प्रत्येक गोष्ट ठळकपणे त्याच्या लक्षात येत होती. त्या राजस्थानी पुरुषाच्या पत्नीचं आपल्या पतीपेक्षा किंचित रांगडं असणं, ते हातभर बांगड्या घातलेलं बलदंड पुरुषी मनगट आणि गाडीची ती राजस्थानची असणारी नंबर प्लेट कशी सुटली माझ्या नजरेतून. देवायने कपाळाला हात लावून घेतला. विरजा माझ्या इतक्या जवळ होती, इतक्या जवळ. सहज परत मिळवू शकलो असतो तिला मी. पण देवाय डोकं गच्च धरून बसला होता. इथे जॉन घाबरून बोलतच जात होता. कारण चुकी तर त्याचीच होती. विरजाच्या सुरक्षेत चूक त्याच्याचकडून झाली होती. एवढ्या मोठ्या विश्वासाने देवायने त्याच्या पत्नीची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती आणि तो त्याच्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता. जॉन देवायला एकदम अगतिक होऊन विनंती करून बोलू लागला.
बॉस, आम्ही विरजा मॅमला शोधतच आहोत. काही करून त्यांना परत आणूच. जे जेट परदेशात गेलंय ते कोण्या जे.के. कपूरचं आहे. आपली बाहेरदेशी असलेली टीम पण. जॉन बोलतच जात होता, पण देवाईचं लक्ष मात्र राजस्थान ह्या नावाभोवती घुटमळत होतं. भामरागड. देवाई पहिल्यांदाच काही बोलला आणि त्याच्या त्या साध्या आवाजाने सुद्धा तिथल्या प्रत्येकजण दचकून गेला. जॉन कपाळावरचा घाम पुसत बोलला. राजस्थानमधल्या भामरागडची रॉयल फॅमिली, राणा अशोक यांचं ते प्रायव्हेट जेट होतं. 2 दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झालं होतं. आज सकाळी बस आताच 2-3 तासापूर्वीच ते भामरागडच्या दिशेने निघालं. भामरागड. देवाच्या हातांच्या मुठी आपोआप आतमध्ये वळल्या गेल्या. भुवया वक्र झाल्या. रागाने डोळे तांबूस झाले होते. आता त्याची खात्रीच पटली होती. त्याच्या मनाने ग्वाही दिली की त्याची लाडकी पत्नी विरजा इथेच आहे, भामरागडमध्येच. कोण आहे तो हरामखोर भामरागडमध्ये ज्याची माझ्या पत्नीकडे घाणेरडी नजर टाकण्याची हिंमत झाली? अक्षरशः कोसळला तो त्या सगळ्यांवर. फक्त 10 मिनिटात त्याने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच अशा चिंध्या करून टाकल्या की प्रत्येकाची आत्माच कापली. विरजाच्या सुरक्षेत चूक झाली होती. देवाईचं नेटवर्क फेल झालं होतं भामरागडच्या एका साध्याशा माणसासमोर. कसा नाही खवळणार तो? भडभड भडकत होता तो. फुटफुट नुसता फुटत होता तो तिथल्या प्रत्येकावर. एक साधासा माणूस कसा मात देऊन गेला मला? कसा? मी कसला सम्राट मग? जॉन. देवाय गरजला. यस बॉस. जॉन थरथर कापत बोलला. देवाय संतापत. मला भामरागडची आणि त्या रॉयल फॅमिलीची सगळी माहिती पाहिजे, आत्ताच्या आत्ता. ओय, कुठे? हां, कुठे? कोणीच कुठे हलणार नाही इथून जोपर्यंत मला सगळी माहिती मिळत नाही, माझ्या पत्नीची बातमी मिळत नाही. तोपर्यंत कोणी कुठेच हलणार नाही. बसा खाली. देवाय जोरात ओरडला. तसे ते रूममधून बाहेर पडण्यासाठी उठलेले सगळेच परत खाली दचकून बसले. त्या भल्या मोठ्या रूममध्येच लॅपटॉप सेट करण्यात आले. धडाधड माहिती गोळा करून एक फाईल बनवण्यात आली. शेकडो फोन त्या हेडक्वार्टरमधून बाहेरच्या जगात केले गेले. सरते शेवटी डाटा कलेक्ट करून देवाईच्या समोर मांडण्यात आला. देवाईने सगळीच माहिती चेक केली तर हा आहे कुंवरसा. देवाई क्रोधाने हातातील फोटोकडे बघत बोलला. संतापाने नुसता लालबुंद झाला होता तो. त्याची सहनशक्तीची प्रत्येक सीमा पार करण्यात आली होती. खूप चांगला वागला होता तो आजपर्यंत सगळ्याच जगाशी, पण आता बास. संतापाच्या ज्वालामुखीत सेरपेट झालेला तो जॉनला फक्त एवढंच बोलला. कॉल देम. ते ऐकून जॉन जागीच थिजून गेला. बाकीच्यांना जरी लक्षात आलं नाही तरी त्याच्याबरोबर लक्षात आलं की देवाय कोणाबद्दल बोलतोय ते. हादरला तो. खरंच हे सगळं सुरू होणार आहे का? खरंच हे अंतिम युद्ध होणार आहे का देवाय कार्तिक ठाकूरच्या आयुष्यातलं? कापला तो. अक्षरशः थरथर कापला. देवा, काय होणार आहे आता? ज्यांच्याबद्दल नुसतं ऐकून होता जॉन, ते आज प्रत्यक्ष या रणसंग्रामात उतरणार होते. ते 4 आहेत, 40 आहेत, 400 आहेत की 40,000 आहेत, कोणालाच माहीत नाही. जॉनने धडधडत्या काळजाने तो नंबर प्रेस केला. फोन उचलला गेला नाही. जॉनला वाटलं कदाचित फोन लागला नाही व्यवस्थितपणे, म्हणून त्याने परत कॉल केला तर हा नंबर अस्तित्वात नाही असा मेसेज ऐकू आला. जॉनला कळत नव्हतं की काय करावं, पण ज्याला कळायचा होता त्याला योग्य मेसेज कधीच पोहोचला गेला होता.
एवढ्या वर्षानंतर तो नंबर डिजिटल बोर्डवर बघून ती ऑपरेटर पण चकितच झाली. पण जर इतक्या वर्षानंतर हा कॉल आला आहे म्हणजे ती ऑपरेटर पण पुढे होणाऱ्या घटनेच्या कल्पनेने शहारली. तिने पटकन आपल्या सगळ्यात प्रेस्टिजियस आणि पॉवरफुल कस्टमरची ऑर्डर सिस्टीममध्ये बुक केली आणि धडाधड जागच्या कानाकोपऱ्यात असलेल्या त्यांच्या फोनवर फक्त एक शब्दाचा तो मेसेज धडकला. तांडव, आय एम क्रिएटर, आय एम पुनिशर, आय एम डिस्ट्रॉयर, आय एम डेथ, आय एम द देवाय कार्तिक ठाकूर. मृत्यू तांडव तर आता होणारच. देवाय आता अंतिम लढाईसाठी सज्ज झाला होता. पण तो भामरागडचा राजकुमार कुंवरसा, त्याला ही कल्पना तरी होती का की प्रत्यक्ष देवाय कार्तिक ठाकूर काळ बनून त्याच्या डोक्यावर फिरू लागलाय ते? तो तर क्षणिक विजयाच्या सुखात मध्यधुंद झाला होता. हाच तर फरक असतो एका नवख्या खेळाडूमध्ये आणि सालोन साल आपल्या बोटांच्या टोकावर सारीपाटाच्या त्या सोंगाट्या लिलया रीतीने फिरवणाऱ्या त्या विश्वविजेत्यामध्ये. तिथे ऐरावण सुस्त होतं आणि इथे देवाने मृत्यूचा सारीपाट हळूहळू मांडायला सुरुवातही केली होती. कितीही गोष्टी लपवल्या, गुप्तपणे केल्या तरी सागराच्या भूगर्भात चाललेल्या त्या भयंकर भूकंपाचे झटके तरंगत वरती शांत सागराच्या पृष्ठभागावर येतातच. अगदी तसंच या गोष्टीची कुणकुण कशी तरी मुख्यमंत्री सर्जेराव यांच्यापर्यंत ही कुठून न कुठून शेवटी पोहोचलीच. देवायची सेना रात्रभर शहरात धुडगूस घालत कोणाला तरी शोधत होती. ठाकूर पिसळल्यासारखा झाला होता. वेड्यासारखा त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तुडवत जात होता. जशी काय एखाद्याने त्याची प्राणप्रिय वस्तू त्याच्याकडून हिरावून घेतली असावी. काहीतरी गमावून बसला होता तो. त्याला पार उद्ध्वस्त करू शकण्याची ताकद असेल इतकं शक्तिशाली, इतकं जवळचं. काय असेल ते इतक्या जवळचे जे ठाकूर गमावून बसलाय? इतकं की तो पार उद्ध्वस्त झालाय. मुख्यमंत्री सर्जेराव विचारात पडले आणि त्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आलं, विरजा जोशी. तसं मुख्यमंत्री साहेब चकितच झाले. हां, विरजा जोशी. हां, विरजा जोशीच असेल ती. मुख्यमंत्री साहेब स्वतःशीच पुटपुटल्यागत बोलले. त्यांना राहून राहून खरंच आश्चर्य वाटत होतं की जी उन्मत्त व्यक्ती आजपर्यंत कोणाला जुमानली नाही, कोणाकडूनच हरवली गेली नाही, अशी ती महाबलाढ्य महापराक्रमी व्यक्ती एका साधारण मुलीमुळे इतकी उद्ध्वस्त होऊ शकते. पण कसं शक्य आहे ते? भल्या भल्या मोठमोठ्या एक से बडकर एक निर्दयी आणि धूर्त प्रतिस्पर्ध्यांना मानला नाही तो देवाय. तो खरंच त्या एका मुलीमुळे एवढा कमजोर पडला? खरंच विरजा जोशी नावाच्या त्या मुलीमध्ये इतकी ताकद आहे की तिच्या असण्या नसण्याने देवायसारखा खंदा माणूस पार धुळीस मिळू शकतो? या विरजा जोशीबद्दल सर्जेराव आधी पण बरेच ऐकून होते, पण आजपर्यंत अगदी या क्षणापर्यंत त्यांचा कधीच त्या दंतकथांवर विश्वास बसला नव्हता. कुठे तो जल्लाद आणि कुठे ती भोळी बाबडी गाय? काय तिचा प्रभाव आणि काय तिच्या मुठीत तो ठाकूर असेल? पण खरंच त्या राक्षसाचा जीव त्या चिमणीत होता. घडलंच होतं तसं प्रत्यक्षात. त्या विनायकराव चोपडेचा बोललेला एक शब्द खरा ठरत होता आणि मुख्यमंत्री चिडत जात होते. देवायच्या उद्ध्वस्त होण्याचं दुःख नव्हतं, फक्त दुःख एवढंच होतं की विरजा जोशी नावाचा हुकुमाचा एक्का त्यांच्या हातातून निसटला आणि कोणा दुसऱ्याच्या ताब्यात गेला. राजकारणात काळ आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व असतं सर्जेराव, आणि तुम्ही तिथेच चुकलात. सर्जेराव स्वतःलाच लाख लाख शिव्या घालत होते. का? पण त्याच वेळी त्या चोपडेशी हातमिळवणी करून काही करून त्या विरजा जोशीला ताब्यात घेतलं नाही, ह्याचं त्यांना राहून राहून दुःख वाटत होतं.
पण त्याच वेळी त्यांच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहू लागला होता. एका रात्रीत हजारो माणसं, शेकडो गाड्या रस्त्यावर आल्या होत्या, ते पण एकाच वेळी एकाच ठिकाणी. तरी पण रक्ताचा एकही थेंब सांडला गेला नाही. एकाचाही मुर्दा पडला नाही. शहर अजूनही शाबूत आणि व्यवस्थित चालू आहे. कसं काय? हे चांगलं झालंय की अतिशय भयानक? ही देवाची दुर्बलता, अनोळखी शत्रूचा विजय, की देवाच्या त्या दुर्बलतेच्या पाठीमागे लपलेला महासंहारक विनाश? सर्जेरावांचं डोकं गरगरत होतं. हे एरा बागड्याचं काम नाही. पवार देवाय ठाकूरशी पंगा घेणं. नक्कीच कोणीतरी नवीन खेळाडू आला ह्या बुद्धिबळाच्या पटावर. कोणीतरी तेवढाच शक्तिशाली आणि बेखोफ. आपण इथे मार्शह करत बसलो आणि तिथे तो मिस्टर इंडिया त्या देवाय ठाकूरला चितपट करून गायब पण झाला. सर्जेराव आपल्या मुख्य सचिवांना फोनवर बोलत होते. सर्जेराव रागाने समोरच्या टेबलावर दणादण मुठी आपटत होते. हे बरं नाही. नाही. माझंच राज्य, माझं शहर आणि मॅच खेळाच्या बाहेर. बरं नाही. सर्जेराव मनात पिसळला होता. त्यांच्या अगोदरच कोणी दुसऱ्याने देवायचा गेम केला होता म्हणून त्यांची चरपड होत होती. त्यातून त्या महान आत्म्याचं नावही माहीत नव्हतं की नक्की कोण होता तो. हीच ती योग्य वेळ पवार, हीच ती योग्य वेळ त्या राक्षसाला धुळीत मिळवायची. एकदाचं देवाय कार्तिक ठाकूर नावाचं ते काळं सावट, ती भयंकर दहशत ह्या राज्यावरून, देशावरून, मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मानगुटीवरून उतरवायची. सर्जेराव भडभड नुसता बोलत सुटला होता. आत्ताच तो सगळ्यात कमजोर आहे. आत्ताच वार केला पाहिजे. सर्जेराव बोलले. पण सर, माणूस ज्यावेळी जास्त कमजोर असतो ना, तेव्हाच तो जास्त खतरनाक असतो. कारण तो त्यावेळी काय करेल हे कोणालाच माहीत नसतं. आणि हा ठाकूर आहे. परिस्थितीच नाही तर हा तर लोकांची कुंडली बदलतो एका झटक्यात. त्यामुळे पवार मध्येच गप्प झाला. पण पवाराच्या त्या वाक्यावर सर्जेराव थोडे विचारातच पडले. पण त्यांचं मन मात्र मानलं नाही. त्यांचं तर पक्क मत झालं होतं की आता नाही तर कधीच नाही. मुख्यमंत्र्यांनी पवारांना विरोधी पक्षनेते चोपडेंना त्यांच्या दुसऱ्या फोनवर कॉल कनेक्ट करायला सांगितला. पवार सर्जेरावांना. पण सर, ते ह्यावेळी म्हणजे ते झोपले असतील. मग एक काम करतो, उद्या सकाळी पहिलं तुमचं हेच काम करून देतो. पवार, मुख्यमंत्री साहेब अगदी शांतपणे पवारांना बोलले. ह्या वेळेला कोणीच राजकारणी झोपत नसतो पवार. तो चोपडे तर नक्कीच नाही. काय हे पवार, किती वर्षे झालेत राजकारण्यांबरोबर राहून, तरी एवढी साधीशी गोष्ट तुम्हाला कळना? नाही ते सर तुम्ही, पवार चाचरला. ते सरबीर जाऊ द्या. ते बेनं जागच असेल हॉटेल पिंक डायमंडमध्ये, मुख्यमंत्री साहेब बोलले. पवार, सर ते तुम्हाला कसं माहीत? पवार, तुम्हाला काय वाटलं तुम्ही एकटेच आहात ज्यांच्यावर आम्ही अवलंबून आहोत का माहितीसाठी? तुमच्यासारखे हजारो पवार पाळून ठेवलेत ह्या सर्जेरावांनी ह्या राजकारणात म्हणून आजही टिकून आहे ह्या खुर्चीवर. नाहीतर त्या चोपडेसारखे बरेच लांडगे टपून बसले आहेत. माझा अभिमन्यू बनवून मला ह्या चक्रव्यूहात जिवंत काढायला. आता ते सगळं सोडा आणि त्या विनायकराव चोपडेला फोन लावा. पवारांनी फोन लावून दिला. तिथे हॉटेल पिंक डायमंडमध्ये विरोधी पक्षनेते विनायकराव चोपडे अपेक्षेप्रमाणे सामाजिक कार्य करण्यात व्यस्त होते. ऐन रंगात खेळ आला असताना त्यांचा फोन सातत्याने खणखणातच राहिल्याने त्यांच्या खेळाचा बेरंग झाला व ते प्रचंड चिडले.
तसंच तणतणत फोन उचलायला गेले. प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचा फोन बघून चोपडे चरकला. विरोधी पक्षनेते मनात, सर्जा यावेळी कसं काय? जर आश्चर्याने त्यांनी तो फोन उचलला आणि रूममध्ये असलेल्या मुलीला बाहेर जाण्याचा इशारा केला. त्यानंतर त्यांनी जे मुख्यमंत्र्यांकडून ऐकलं त्याने त्यांचे डोळेच विस्फारले. फोन ठेवताच राजकारणाची बेरीज वजाबाकीची समीकरण आपोआप त्यांच्या डोक्यात घुमू लागली. मुख्यमंत्र्यांचं ते विधान सारखं चोपड्यांच्या मनात घोळत होतं. हीच ती वेळ देवाय ठाकूरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची. पवार मुख्यमंत्र्यांना, पण सर तो ठाकूरचा नवीन शत्रू आहे तरी कोण? मुख्यमंत्री गालातल्या गालात हसत. लवकरच कळेल. हा ठाकूर आहे देवाय कार्तिक ठाकूर. तो तर त्याला पाताळातूनही शोधून काढेल. आणि जर माझा अंदाज चुकत नसेल तर त्याने एव्हाना त्याला शोधला सुद्धा असेल. पवार, पण सर ये बकुळा बाजूला हो की. सारखं सारखं काय ते चिकटून हा? सर्जेराव त्यांना घट्ट बिलगलेल्या त्या बकुळेवर जरा उकडूनच बोलले. आणि आता निघायचं बघा जरा बकुळा मॅडम. तशी बकुळा बाजूला सरकली आणि दुसरीकडे वळली. बकुळा जरी लक्ष नसल्याचं दाखवत असली तरी तिचं पूर्ण लक्ष बरोबर सर्जेरावांच्या बोलण्याकडे होतं. त्यांच्या सगळ्या संभाषणातला एकूण एक शब्द तिने कानाने बरोबर टिपला होता, पण चेहऱ्यावर भाव मात्र निरागसपणाचे. जणू काय तिला ते कळलंच नाही. आपलं सगळं आवरून मुख्यमंत्र्यांना नमस्कार करून बकुळा त्या फार्म हाऊसच्या बाहेर घाईघाईने पडली अन पटकन जाऊन आपल्या नेहमीच्या गाडीत बसली. गाडी वेगाने बकुळाबाईच्या फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. कसंही करून तिला आपल्या घरी पोहोचायचं होतं. फोन तर ती ड्रायव्हर समोर करूच शकत नव्हती. येडा दारू पिऊन कोणासमोर बडबडला तर काय करायचं? नाहीतर डायरेक्ट सर्जेरावांनाच सांगायचं ते खुळं. नाही ही चूक नको. तिने एकदा समोरच्या सीटवर बसलेल्या विण्याकडे बघितलं. विण्या पुढे बघून गाडी चालवत होता. बकुळेला वाटलं त्याचं तिच्याकडे अजिबात लक्ष नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली एवढे वर्ष काम केलेल्या विण्याचं बकुळेकडे बारीक लक्ष होतं. इथे बकुळेने पटकन पर्समधून मोबाईल काढला आणि मोठ्या मुश्किलीने ड्रायव्हरची नजर चुकवत मोबाईलवर मेसेज टाईप केला आणि देवायचा खास माणूस रानाकडे पाठवून दिला. तेवढ्यात ड्रायव्हर विण्याने गाडी मध्येच थांबवली. काहीतरी निमित्त करून झाडीत गेला. इथे मिळालेल्या संधीचा फायदा उचलत बकुळा मोबाईलवर पटापट मेसेज टाईप करू लागली अन देवायला पाठवू लागली. पण तेवढ्यात ती थबकली. ही शांतता कुठेतरी तिला खटकू लागली. खूप म्हणजे खूप ओळखीचा प्रसंग वाटत होता तिला. हे असं निर्जन स्थळ, असा निर्जन रस्ता, त्या रस्त्यावर थांबलेली एक मोटार कार आणि पाठीमागून धडधड धडाडत येणारा ट्रक. चमकली ती. मुख्यमंत्री सर्जेरावांचा आवडता खेळ. घाबरून बकुळीने पाठीमागच्या काचेतून बाहेर बघितलं. तर एक भला मोठा ट्रक ती असलेल्या कारच्याच दिशेने प्रचंड वेगाने येत होता. जागीच हादरली ती, थरथर कापली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवापलीकडे जाऊन हर एक प्रयत्न करू लागली. खटखट करून ती कारचे सारेच दरवाजे, काचेच्या खिडक्या उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली, तर सर्वच दरवाजे बाहेरून लॉक होते. काचा काही उघडत नव्हत्या. ती धडाधड लाथा मारू लागली त्या काचेवर, पण काही उपयोग नाही. कुठलीच काच तुटत नव्हती की दरवाजे उघडत नव्हते. कसं उघडणार ती कार? खास मुख्यमंत्री साहेबांच्या मागणीनुसार जी बनवलेली होती. तिने परत मागे वळून पाठीमागच्या खिडकीतून बाहेर बघितलं.
बकुळेला तो धडाधड चालणारा ट्रक दिसत होता. मरण निश्चितच होतं तिचं. तिने हातातल्या फोनकडे बघितलं अन अधुरा टाईप केलेला मेसेज पटापट पूर्ण करू लागली. धोका धोका, देवाय ठाकूर धोका, मुख्यमंत्री सर्जेराव. ती पुढचं काही टाईप करण्याच्या अगोदरच तो ट्रक त्या मोटार कारला हवेत एका रिकाम्या आगपेटीसारखं उडवत निघून गेला. गाडीच्या आतमध्ये सताड डोळे उघडे ठेवून मेलेली रक्तबंबाळ बकुळा. गाडी हवेत उडत असताना काच फुटून तिच्या हातातील मोबाईल बाहेर फेकला गेला. त्याचं दिशेला बघत होती. फोनवर मेसेज होता. मेसेज अनडिलिव्हर्ड. इथे मुख्यमंत्री मनात, सॉरी बकुळ्या मॅडम, पण हो सर्जेराव या वेळेला कसलीच रिस्क घेणार नाही. आणि सर्जेरावांनी हातातील विस्कीचा ग्लास तोंडाला लावला. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.